नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. पुण्यातील रील स्टार सह 2 मुलींना 5 ते 6 जणांच्या टोळक्याने भिगवण पोलिसांच्या समोरच शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायत हद्दीतील सागर हॉटेलच्या समोर रविवारी 4 ऑगस्टला पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र पोलिसांनी आरोपींना पकडण्याऐवजी पीडितांनाच चक्क 5 ते 6 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवत थातुरमातुर कारवाई दाखवण्यासाठी केवळ दोघांच्या विरोधात NCR दाखल केल्याचा आरोप रील स्टार नेता सोनवणे यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी भिगवण पोलीस ठाण्याचा एक पोलीस, होमगार्ड व काही टवाळखोर तरुण तिथे उपस्थित होते. रील स्टारच्या सहकाऱ्यांमध्ये झालेली बाचाबाची ऐकून ते तिथे आले. त्यांनी वाद मिटवणे अपेक्षित होते, मात्र आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना दमदाटी करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी गाडीत घुसून लाकडी बांबूने त्यांना मारहाण करत गैरवर्तन देखील केले. हा सर्व प्रकार भिगवण पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या समोर होत होता. तरी पण त्यांनी काहीच कारवाई न केल्याने भिगवण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काय नाही करत. मदतीची गरज आहे तर कोणाला तर बोलवावं लागेल ना. सांगायला नको एकटेच थांबलेत, आरामशीर बसलेत चौकीमध्ये. हे इकडे बघ ग, बोल. आज आमच्या इथं थोडीशी तर वादावाद चालू होती बाहेर. त्या वादावादीमध्ये जे इथे प्रशासन आहे, जे कोण तिथे पोलीस होते, त्यांनी लेडीजला मारतात. ते तिथं हेल्प न करता उलट त्याच पोरांची बाजू घेतात. त्याने आमच्या त्याच्यावरती चालू आहे त्यांचं. तक्रार नाही आम्हाला. काय आहे का नाही, आम्ही इथं कशा आम्हाला मारलंय. तक्रार घेऊन उपयोग काय? तक्रार मग आता कारवाई करणारच ना आम्ही. कधी करणार? आम्ही बाहेर किती वेळ झालो दोघी थांबलोय. किती वेळ झालं सांगा तुम्ही. हाकलून द्यायचं नाही. आम्ही लांबून आलोय का ना, आम्हाला घरी जायचे. आम्ही घरी जाण्यासाठी आलतो. पोर पण निघून गेले, तुम्ही नाव घेऊन गेले. कधी करणार तुम्ही सांगा मला. पोरांना पण सोडून दिलं ज्या पोरांनी मारलं. ते पण चाललंय ना, कामच चाललंय ना. ती तुम्ही किती वेळ थांबणार मला सांगा. काम चाललंय ना आमचं. किती ती करा, आम्हाला जी तक्रार घ्यायची ती घेतली तुझी. 2 तास झाले आम्ही इथं थांबलोय. कोणी काय हेल्प करत नाही, सगळे हेल्पलेस आहे. तुम्ही काय नाही केलं मॅडम. 2 तास झालेत. पोरं आलेले, पोरं निघून गेले. बाय बाय. नमस्कार, मी नीता सोनवणे. तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे, 3 तारखेला रात्री 3:30 वाजता मी आणि माझी मैत्रीण भिगवणच्या हायवेला सागर हॉटेल समोर आमच्यात वाद चालू होता. तेव्हा ज्या मुलांचा संबंधही नसताना, काही ओळख सुद्धा नसताना मुलं समोरून आले. त्यांच्यासोबत समीर झांबरे हे कॉन्स्टेबल सुद्धा होते. तर आमच्या भांडणामध्ये हे लोक आल्यानंतर आम्ही यांना सांगितलं की तुम्ही आमच्या भांडणामध्ये मध्ये पडू नका, आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, आम्ही बघून घेईल. त्यावेळेस त्या मुलांनी 4 ते 5 टोटल 5 मुलं होते. 5 मुलांनी तिथनं आमच्याशी शिवीगाळ वगैरे करत करत बांबूनी मला आणि माझ्या मैत्रिणीला खूप घाण प्रकारे मारहाण केली. आणि आम्हाला गाडीत बसवलेलं असताना सुद्धा त्या मुलांनी गाडीचा दरवाजा काढून आमच्या दोघींच्या मांडीवर खूप घाण पद्धतीने अटॅक केलाय आणि खूप अश्लील भाषेत शिवीगाळ करून मला उचलून नेण्याच्या गोष्टी सुद्धा केल्यात. आणि झांबरे साहेब स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत समोर सगळा मॅटर बघत असतानाही त्या मुलांना त्यांनी चौकीत बोलवलेलं नाही. मी त्या मुलांना हात करून दाखवलं की ह्यांनी मला मारहाण केलं, यांना चौकीत न्या. तरीही 3 कॉन्स्टेबल होता, त्यांनी काहीच केलं नाही त्यांच्या मुलांना. उलटा मला चौकीत घेऊन गेले. एक NCR दिला. NCR दिल्यानंतर 5 मुलांपैकी फक्त 3 मुले आले. त्यातल्या पण एकाच मुलाचं नाव NCR मध्ये टाकलेलं आहे. माझी गाडी फोडली आहे. मुलींचा पेमेंट पण तिथनं गायब झालेला आहे. ऑब्व्हियसली त्या मुलांनीच घेतलेला आहे. आणि कारवाई म्हणजे त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नाहीये. ते मुलींना एवढं घाण प्रकारे मारतात हायवेला रात्रीच्या वेळेस. त्यांचं काम होतं, मध्ये आले ना तर तुम्ही समजूत काढा. पण त्यांनी भूमिका ही केली की माझ्या मैत्रिणीला, मला म्हणजे मुलींना त्यांनी बेदम मारहाण केली आहे. आणि पोलिसांनी त्याच्यावरती काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रात्री ठाणे अंमलदारांच्या नंबरवरती API सर, मांगडे सर यांचा कॉल आला होता.
त्यांनी माझ्याशी बोलले, तेव्हा त्यांना सगळं प्रकरण आहे ते खरं सांगितलं मी. त्याच्यानंतर लेडीज ते कॉन्स्टेबल होते पवार मॅडम, त्यांनी त्यांच्याशी साईडला जाऊन काही बोलणं केलं. त्याच्यानंतर त्या सरांची ही काही प्रतिक्रिया आलेली नाहीये. आणि मला एकच सांगायचंय की झांबरे सरांनी स्टार्टिंग टू एंड सगळा मॅटर बघितलेला असून पण त्यांनी आमच्या विरोधात बोलतात ते आम्हाला खोटं पाडतात. ह्या गोष्टीचं म्हणजे एका प्रकारे मला वाईट पण वाटते की पोलीस नसते तर एक गोष्ट वेगळी होती, पण पोलिसांसमोर सगळा मॅटर झालेला असून ते लिटरली बोलतात की आम्हाला की नाहीच झालं, असं हेच नाही झालं. मग हे पोलीस प्रशासन खूप चुकीचं काम करत आहे. आम्हाला मदतीची त्या दिवशी गरज होती तर तुम्ही त्या मुलांचा सपोर्ट केला. नंतर थोडीशी माहिती काढल्यानंतर असं कळलंय की ते मुलं तिथले होमगार्डच होते, त्याच्यामुळे पोलीस त्यांना झाकायचा प्रयत्न करतात, पण हे चुकीचं आहे. माझी एकच विनंती आहे की ज्या मुलांनी आम्हाला मारहाण केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आणि जे कर्मचारी होते पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर पण कडक कारवाई झालीच पाहिजे, कारण की त्यांनी आम्हाला रात्रीच्या वेळेस आम्हाला काही सपोर्ट केलेला नाहीये. उलट आम्ही घाबरून जाईन अशा गोष्टी आम्हाला त्यांनी बोललेल्या आहेत. तर एकच विनंती आहे की हा मॅटर लवकरात लवकर त्या मुलांना शिक्षा द्यावी आणि पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर पण काहीतरी कारवाई करावी, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.